तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण एमसीक्यू सिरीज बघत आहे इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनचे. त्याच्यामधला हा पार्ट 6 आहे, सॉरी पार्ट 7 आहे. आणि याआधी जे पार्ट तुम्ही जर बघितले नसाल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सगळं लिंक दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि हो, इंडस्ट्री 4.0 वर प्रश्न येत आहेत, त्याच्या नोट्स हव्या असतील तर मला टेलिग्राम चॅनलवर मेसेज करा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही प्रश्नाचं जास्त एक्सप्लेनेशन आपण करत नाहीये. म्हणजे मी फक्त उत्तर सांगतोय आणि काही आवश्यकता वाटली तर मी त्याचं एक्सप्लेनेशन करतोय. कारण एका व्हिडिओवर मला अशी कमेंट आली होती की व्हिडिओ पाहणं म्हणजे एक्सप्लेनेशन नाही आहे वगैरे असं. पण आणि ज्यांना एक्सप्लेनेशन आणि ज्यांना एक्सप्लेनेशनची आवश्यकता वाटते, कदाचित मी त्यांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी हा व्हिडिओ बघू नये, कारण की याच्यात तुम्हाला विशेष असं एक्सप्लेनेशन मिळणार नाही. पण हो, एक मी नक्की सांगू शकतो, तुम्हाला प्रश्न जरी तुम्हाला सॉल्व्ह झाले, कारण की माझ्या एका मित्राने सांगितलं होतं की काही नेहमीमधून प्रश्न ॲज इट इज आलेले आहेत, 7 ते 8 प्रश्न नेहमीमधून तुमचे कव्हर होऊ शकतात. तर म्हणून प्रश्नाचं तुम्ही बॅकग्राऊंड जरी करून गेले तरी तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल, असं मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. चला मग आता आपण सुरुवात करू. बघा, हे आहे सेल्स आणि बॅटरीवरचे प्रश्न आहेत. तर प्रश्न आहेत, तर आपण प्रश्न सुरुवात करूया. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला बघू आपण. विच डिव्हाइस कन्वर्ट सनलाइट इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. तर हे आपल्याला माहिती आहे, याचं उत्तर काय? फोटोव्होल्टाइक सेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट, विच लॉ सेकंडरी सेल वर्क. कुठल्या लॉवर सेकंडरी सेल वर्क करतो? तर आपण काय म्हणू? फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट थर्ड, व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द मास डिपॉझिटेड ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस. तर आपल्याला माहिती आहे मास डिपॉझिटेड काय होते? झेड आय टी ग्रॅम. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघू, हाऊ द कॅपॅसिटी ऑफ बॅटरीज इज स्पेसिफाईड. कॅपॅसिटी ऑफ बॅटरी स्पेसिफाईड कशा करतात? तर एम्पियर आवर्स मध्ये ती स्पेसिफाईड केली जाते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, व्हॉट इज द व्हॉट इज द नेम ऑफ डिफेक्ट दॅट बेंडिंग ऑफ प्लेट्स इन सेकंडरी सेल. तर याचा आपल्याला काय म्हणू शकतो? बकलिंग. ठीक आहे, बकलिंग याचं उत्तर आपल्याला भेटतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज युनिट काय आहे? तर कुलम हे असं त्याचं युनिट असतं. त्यानंतर व्हॉट इज द आउटपुट ऑफ व्होल्टेज ऑफ लिथियम सेल. लिथियम सेलचा जो आउटपुट व्होल्टेज आहे ते किती आहे? तर 2.5 व्होल्ट. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द मेथड ऑफ चार्जिंग इफ द बॅटरी इज टू बी चार्ज फॉर शॉर्ट ड्युरेशन ऍट हायर रेट्स. तर याचं उत्तर काय भेटतं आपल्याला? बूस्ट चार्ज असं ते उत्तर आपल्याला भेटतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 9, विच इलेक्ट्रोलाइट यूज इन कार्बन झिंक ड्राय सेल. कार्बन झिंक ड्राय सेल मध्ये कुठलं इलेक्ट्रोलाइट यूज केलं जातं? तर ते आहे अमोनियम क्लोराईड. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट 10, विच इफेक्ट कॉजेस बाय पासिंग इलेक्ट्रिक करंट इन लिक्विड. काय इफेक्ट होतो? तर काय तो होतो? केमिकल इफेक्ट होतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 11, विच मटेरियल इज यूज टू मेक अ निगेटिव्ह प्लेट्स इन लीड ऍसिड बॅटरी. निगेटिव्ह प्लेट म्हणून कुठल्या ते वापरले जातात? आपण याचं उत्तर काय म्हणू? स्पॉन्ज लीड. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 11. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12, विच टेक्निक इज यूज टू कंट्रोल द कोरोजन ऑफ मेटल सरफेट. कुठली टेक्निक यूज केली जाते कोरोजन हे करण्यासाठी? तर कॅथोडिक प्रोटेक्शन. ठीक आहे, कॅथोडिक प्रोटेक्शन, इलेक्ट्रोप्लेटिंग असंही आपण म्हटलं तर काही हरकत नाही. त्यानंतर नेक्स्ट, विच सेल इज मोस्ट ऑफन यूज इन डिजिटल वॉचेस. डिजिटल वॉच मध्ये कुठला सेल जनरली यूज केला जातो? तर मर्क्युरी. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द इफेक्ट if one cell is connected with reverse polarity in parallel combination of the circuit. तर काय होईल? याचा आपण म्हणू की सर्किट विल बी शॉर्टेड. ठीक आहे ना, विल गेट शॉर्ट सर्किटेड. ठीक आहे. व्हॉट इफ द फंक्शन ऑफ फाईन सिलेक्टर स्विच इन बॅटरी चार्जर. फाईन सिलेक्टर स्विच इन बॅटरी चार्जरचा काय फंक्शन आहे? तर सिलेक्शन ऑफ करंट रेटिंग. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट आपण बघू 16, व्हॉट इज द इफेक्ट ऑन आउटपुट पॉवर विथ द रिस्पेक्ट टू टेम्परेचर इन सोलर सेल. याचं उत्तर आपल्याला काय भेटेल? डिक्रीज विथ डिक्रीज इन टेम्परेचर. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17, हा बघा इथे, व्हॉट पर्पज द हायड्रोमीटर इज यूज ड्युरिंग द चार्जिंग ऑफ बॅटरी. हायड्रोमीटरचा पर्पज काय आहे? तर डिटरमाइन द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट. मग किंवा हा प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की ती जी बॅटरी आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजण्यासाठी कुठलं मीटर यूज केलं जातं? तर काय त्याचं उत्तर? हायड्रोमीटर. ठीक आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. तर हे ऑलरेडी आपण बघितलं, एम इज इक्वल्स टू ZIT. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19, विच इज यूज ॲज अन इलेक्ट्रोलाइट इन लीड ऍसिड बॅटरी. लीड ऍसिड बॅटरी म्हणजे कुठलं इलेक्ट्रोलाइट यूज केलं जातं? ठीक आहे.
तर याचं उत्तर आपल्याला भेटते डायल्युटेड सल्फ्युरिक ऍसिड. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट 20, व्हॉट इज द टोटल व्होल्टेज ऑफ सर्किट. ही जे इथे सर्किट दिलेलं आहे याचं टोटल व्होल्टेज काय राहील. आता बघा हे बॅटरीच्या संबंधित आहे आणि याच्यामध्ये सिरीज आणि पॅरलल असं कॉम्बिनेशन असतं. जेव्हा सिरीज असतो तर सिरीजचं सूत्र आपल्याला भेटते की व्होल्टेज इंटू नंबर ऑफ सेल. ठीक आहे ना. आणि हे कॉम्बिनेशन तुम्हाला इथे पॅरलल कॉम्बिनेशन दिसत आहे आणि पॅरलल मध्ये आपल्याला मग याचं उत्तर काय निघेल. आता ही थोडंसं इमेज तुम्हाला डार्क थोडंसं दिसत नसणार आहे, पण याचं उत्तर आपल्याला 1.45 व्होल्ट मिळते. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द आउटकम ऍट द पॉझिटिव्ह प्लेट आफ्टर द केमिकल रिएक्शन इन लीड ऍसिड बॅटरी ड्युरिंग ए चार्जिंग. काय आउटकम आहे त्याचा, तर आपल्याला भेटतो लीड परऑक्साईड. ठीक आहे. क्वेश्चन ऑप्शन नंबर बी. वाय द वेंट प्लग इज केप्ट ओपन ड्युरिंग ए चार्जिंग ऑफ बॅटरी. वेंट प्लगला आपण काय ओपन ठेवलेलं जाते चार्जिंगच्या वेळेस, तर याचं उत्तर आहे टू एस्केप द गॅस फ्रीली. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 23, इन विच मेथड द बॅटरी इज चार्ज ऍट लो करंट फॉर लॉंग पिरियड. तर कुठली मेथड आहे ते ट्रिकलिंग चार्जिंग मेथड, ट्रिकल चार्जिंग मेथड. ठीक आहे. हाऊ द हार्ड सल्फेशन इफ डिफेक्ट इन लीड ऍसिड बॅटरी कॅन बी रेक्टिफाईड. तर याचं उत्तर आहे ते रिचार्जिंग द बॅटरी फॉर लॉंग पिरियड ऍट लो करंट. ठीक आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघू आता आपण 25, विच मटेरियल इज यूज ॲज कॅथोड म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रोड इन सिल्वर ऑक्साईड बॅटरी. तर कुठला तो वापरला जातो, तर तो वापरला जातो झिंक. ठीक आहे. नंतर नेक्स्ट, व्हॉट इज द इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट ज्याला ECE असं म्हणतो आपण, तर त्याचा व्हॅल्यू काय आहे, तर 1.182 मिलीग्रॅम पर कुलम. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 27, what is the outcome of the chemical reaction that takes place in negative plate of lead acid battery during a discharging. काय आउटकम आपण आधीच बघितलाय, तर हा याचं उत्तर आहे आपल्याला लीड सल्फेट. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा कसा आहे मित्रांनो, थोडासा तुम्हाला सेम वाटत असेल. इथे तुम्हाला निगेटिव्ह प्लेट दिलेले आहे. ठीक आहे. काय आउटकम आहे केमिकल रिएक्शनचा निगेटिव्ह प्लेटवर आणि लीड ऍसिड बॅटरीमध्ये. जेव्हा निगेटिव्ह प्लेट विचारतात त्याचं उत्तर तुम्हाला भेटेल लीड सल्फेट. आणि इकडे क्वेश्चन नंबर हा बघा, क्वेश्चन नंबर 21 बघा. 21 मध्ये इथं काय दिलेलं होतं की व्हॉट इज आउटकम ऍट पॉझिटिव्ह प्लेट. पॉझिटिव्ह प्लेटवरचा आउटकम इथे विचारलं होतं. तर याचं उत्तर काय भेटलं, लीड परऑक्साईड. तर हा डिफरन्स थोडासा स्लाइट डिफरन्स आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि हे चेक करताना मुलं थोडेसे चेक करत नाहीत आणि मग प्रश्न चुकवतात. आणि व्हिडिओच्या बाबतीत सुद्धा मग कधी कधी थोडंसं असंच बोललं जातं की हा प्रश्न चुकीचा दिलाय वगैरे. तर थोडंसं समजून घ्या. एकदा व्हिडिओ दोनदा बघा तर तुम्हाला थोडंसं काही गोष्टी क्लिअर होतील. त्यानंतर नेक्स्ट बघा 28, व्हॉट इज द पर्पज ऑफ सेपरेटर इन द लीड ऍसिड बॅटरी. काय आहे पर्पज सेपरेटरचा लीड ऍसिड बॅटरीमध्ये, तर याचं उत्तर आपल्याला भेटते टू अवॉइड शॉर्ट in between positive and negative plates. Then the question number next 29, which instrument is used to measure the specific gravity of electrolyte in the lead acid battery. हा प्रश्न ऑलरेडी झाला नाही, मी तेव्हा तुम्हाला सांगितलं की हा प्रश्न कदाचित असा पण विचारू शकतात. तर याचं उत्तर काय म्हटलं होतं मी, हायड्रोमीटर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर आपण 30 बघूया. 30 क्वेश्चन, विच टाइप ऑफ इन्व्हर्टर सर्किट. हा जे इथं तुम्हाला दिसत आहे, हे इथं सर्किट दिलंय, हे कुठल्या टाईपचं इन्व्हर्टर आहे, तर हे आहे SCR यूज इन्व्हर्टर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर हा झाला 30. 31, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ बकलिंग डिफेक्ट इन लीड ऍसिड बॅटरी. बकलिंग डिफेक्ट आपण ऑलरेडी पाहिलेला, तो कशामुळे होतो, तर बेंडिंग ऑफ इलेक्ट्रोड्समुळे तो बकलिंग इफेक्ट आपल्याला लीड ऍसिड बॅटरीमध्ये दिसतो. व्हॉट इज द टोटल आउटपुट व्होल्टेज इन द सर्किट. टोटल आउटपुट व्होल्टेज काय आहे सर्किटमध्ये, तर इथे बघा सगळे व्होल्टेज सिरीज मध्ये लागलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे सिरीजचं काय आहे, तर त्या पद्धतीने आपण त्याचं उत्तर काढू शकतो. याचं येईल उत्तर 4.5. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर 33 आपण बघू, विच इज यूज ॲज अ पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड इन ड्राय पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून आपण काय वापरत असतो, तर याचं उत्तर आपल्याला भेटतं झिंक. ड्राय सेलमध्ये पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून काय वापरलं जातं, ड्राय सेलमध्ये पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून काय वापरलं जातं, कार्बन. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण, व्हॉट हॅपन्स टू द टर्मिनल व्होल्टेज ऑफ द सेल इफ लोड इन्क्रीजेस. तर काय होतं अशा केसमध्ये, टर्मिनल व्होल्टेज सोबत डिक्रीज होते जेव्हा लोड हा वाढवला जातो. हाऊ लोकल ऍक्शन डिफेक्ट इज प्रिव्हेंटेड इन ओल्टाईक सेल. लोकल ऍक्शन डिफेक्ट जो आहे, दोन टाईपचे डिफेक्ट असतात, त्यातला हा लोकल एक आहे
आणि त्याच्यामध्ये आपण बघू याचं उत्तर आपल्याला काय भेटतं, बाय अमालगेमेटिंग द झिंक प्लेट. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट 36, व्हॉट डज द लेटर झेड इंडिकेट्स द फॉर्म्युला. ठीक आहे ना, झेड कुठला फॉर्म्युला इंडिकेट करतात, ZIT. तर काय आहे ते, EC ऑफ इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे ना. क्वेश्चन नंबर 36चं काय उत्तर भेटेल आपल्याला, इलेक्ट्रोकेमिकल कॉन्स्टंट. and the question number 37, what is the electrochemical equivalent, जे आताच आपण पाहिला आणि तो काय आहे, हा रिपीट आहे, 1.182 ग्रॅम कुलम. ठीक आहे. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, कॉपरचा विचारलंय बघा मित्र, आपल्याला तसा डिरेक्टली नाही विचारलेला आहे कॉपरचा. तर आपल्याला स्पेसिफिक म्हणावं लागेल, तर सॉरी याचं उत्तर आपल्याला ए भेटेल. ठीक आहे ना, 0.329 मिलीग्रॅम पर कुलम. ठीक आहे. कारण तसं जनरली किती असतो हा, तसं जनरली किती असतो आपल्याला, 1.8182 मिलीग्रॅम पर कुलम. ठीक आहे. विच इज द कॉज फॉर बकलिंग डिफेक्ट इन लीड ऍसिड बॅटरी. काय कॉज आहे डिफेक्ट, त्यानंतर आपण म्हणू ओव्हर चार्जिंग और ओव्हर डिस्चार्जिंग. त्यानंतर नेक्स्ट, विच ॲपरेटस इज यूज टू चेक द चार्जिंग कंडिशन ऑफ व्होल्टेज बॅटरी. याचं उत्तर आपल्याला काय भेटेल, हाय रेट डिस्चार्ज टेस्टर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 40, विच पार्ट इज लुझिंग इलेक्ट्रॉन ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस. कुठला पार्ट आहे जो लूज व्हायला लागतो ड्युरिंग इलेक्ट्रिक प्रोसेस, तर कुठला आहे तो, ॲनोड. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन, बस एवढेच क्वेश्चन या PDF मध्ये आपल्याला भेटतात. जवळपास 40 क्वेश्चन आहे, जे की आपल्याला सेल्स अँड बॅटरीवर आहेत. आता तुम्हाला या अनुषंगाने हे जे प्रश्न तुम्ही बघताय, याच्या अनुषंगाने असा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. दिवस तुमच्याकडे कमी आहेत, तर जमलं तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि तुमच्या नोट्स पण आहेत. या नोट्स हव्या असतील इंडस्ट्री 4.0 प्लस या, तर माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जातील. टेलिग्राम चॅनलची मी लिंक दिलेली आहे. तुम्हाला GK चेक पॉइंट म्हणून चॅनलचं नाव आहे, ते पण तुम्ही सर्च करू शकता. चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.